कर्माची सूत्र अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले मार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते. ऋणानुबंधाशिवाय एखादं रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो. कोणास दिलेला अथवा घेतलेला ₹1 सुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते. म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्म किंवा दुष्कर्मच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरवत जातात. सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व अनुभवास यायला सुरुवात होते. गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं. इतकंच, एकदा सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मात सद्गुरूपर्यंत करावयास शिकतो. मी जे करतोय ते कोणते तरी शक्ती माझ्याकडून करवून घेते ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होण्यास आरंभ होतो. म्हणूनच सद्गुरु कृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरीही प्रारब्ध भोग टळत नाहीत. गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्ध कर्म भोगणे अनिवार्यच असते. गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठीण काळात देखील शिष्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच, फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते. आपल्या चांगल्या वाईट कर्मापासून आपली सुटका कधीही नसते. म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, आत्म्यास पटलेले, सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करू नये. ते ह्यासाठी ज्योतिष आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणाऱ्या घटनांचा केवळ आलेख देतं, पण गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करून कर्माप्रती सजग करत जातं. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका यात भरकटत बसत नाहीत, तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरूंना संपूर्णतः शरण जातो. रामकृष्ण हरी.